और अब बात करेंगे महाराष्ट्र के पालघर लोकसभा सीट से बतौर सांसद निर्वाचित हुए राजेंद्र गावित की, जिनके खिलाफ एक महिला ने यौन उत्पीड़न का गंभीर मुकदमा दर्ज कराया है। मुंबई से सटे नया नगर पुलिस स्टेशन में यह एफआईआर दर्ज की गई है। आपको बता दें कि पालघर जिले के सांसद हैं राजेंद्र गावित, जिनके खिलाफ एक महिला ने यौन उत्पीड़न का मुकदमा दर्ज करवाया है। पीड़िता की शिकायत के आधार पर नया नगर पुलिस स्टेशन इस पूरे मामले की जांच कर रहा है। फिलहाल इस मामले में पुलिस ने अभी तक किसी को गिरफ्तार नहीं किया है। पुलिस के मुताबिक पीड़िता ठाणे जिले के मीरा रोड इलाके में रहती है। पीड़िता का आरोप है कि वो एक गैस एजेंसी में काम करती थी, जिसके मालिक सांसद राजेंद्र गावित खुद हैं और उन्होंने भरोसे का गलत फायदा उठाकर उसके साथ यौन उत्पीड़न का प्रयास किया। वहीं महिला के आरोपों पर गावित ने कहा कि इस शिकायत में कोई सच्चाई नहीं है, यह उनकी छवि को खराब करने का प्रयास है। सांसद ने आरोप लगाया कि महिला ने एजेंसी से पैसों का गबन किया था, जिसके बाद उसे नौकरी से निकाल दिया गया। अब वो बदला लेने के इरादे से उन पर झूठे आरोप लगा रही है। इस पूरे मामले को लेकर सांसद राजेंद्र गावित से फोन लाइन पर बातचीत की हमारे पालघर ब्यूरो चीफ नागनाथ बाबर ने। गावित साहेब, हा नमस्कार बाबर. नमस्कार. मी नागनाथ बाबर बोलतोय, पत्रकार. सर, हा, ते बरोबर. नया नगर मध्ये काय गुन्हा दाखल झाला असं समोर येत आहे, तर खरं काय आहे त्याच्यामध्ये, काय तथ्यता? अच्छा बाबरजी, असं आहे की माझ्याकडे आज एक मॅनेजर म्हणून आहे, हृदयकिनी म्हणून मॅनेजर आहे हम्म. आणि प्रभाकर कारभारी म्हणून एक म्हणजे आपलं कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. ओके. आणि देवी कोहली म्हणून ही आपली काय म्हणतो आपण एक काउंटर स्टाफ आहे. हा. ज्याला बुकिंग क्लर्क असतं. हा. तर ते गेले की 2015 पासून ते 20 पर्यंत हा. हे माझे कस्टमर नसताना ते ब्लॅकने सिलेंडर विकायचे असं. हा. बरं का. आणि त्यांनी 1 कोटीपर्यंत अफार केला आहे. हा. बरं का. 1 कोटीपर्यंत अफार केलेला आहे. हम्म. आणि त्यांना मी 26 तारखेला रंगेहात पकडलं बर. विकताना असं. बरं का. हम्म. आणि त्याच्यामुळे 26 तारखेला पोलीस केस झाली. बरं का. त्यांना 30 तारखेला ती 6 दिवसपर्यंत पोलीस कस्टडीत होते ते, असं 6 डिसेंबर पर्यंत. आणि त्याच्यामुळे काय झालं, हे सुटल्यानंतर यांना बेल मिळाल्यानंतर यांनी माझ्यावरती एक सूड भावनेने, जी पोरगी म्हणते की 2005 साली माझ्यावर अशा प्रकारे प्रसंग केला वगैरे. तर 2005 मध्ये बरं का, 2005 पासून आतापर्यंत 2020 म्हणजे 15 वर्ष झाली आहे. बरोबर. तर तेव्हा गुन्हा दाखल करायला पाहिजे होतं. बरं का. तर याच्या मागे मोठं षडयंत्र आहे. बरं का. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की यांनी जर यांना हे जेलमध्ये असताना, बरं का, म्हणजे जेलमध्ये झाला यांच्यावर गुन्हा दाखल झाला ना, त्यानंतर मग माझ्यावर अशा प्रकारे त्यांनी हे केलं आहे. बरं का. तर हे म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे बरं का. बर बर. आपण कुठल्या पेपरला असतात? मी इन 24 न्यूज पालघर जिल्हा ब्युरो चीफ आहे आणि माझं एनबी मॅक्स मराठी न्यूज ऑनलाईन चालतंय. तर ते चुकीचे आहे बरं का. म्हणजे असं म्हणजे माझं या ठिकाणी, आणि मी म्हणजे माझं हे रेकॉर्ड बघितलंय की सार्वजनिक जीवनामध्ये मी कधीही कुठल्या बाईकडे असं वाईट नजरेने बघितलेलं नाही. बरं का. अशा पद्धतीने होऊ शकत नाही. पण तू आता काय झालं की त्यांनी सूड भावनेने त्या पोरगी, एक म्हणजे कसं आहे की भयंकर आगाऊ पोरगी आहे. बरं का. आता जाऊ दे, बाकीच्या काही गोष्टी मी बोलत नाही, परंतु ज्या पद्धतीने हे झालं आहे हे चुकीचं झालेलं आहे. पण आपण या विरोधात पोलिसांना काही माहिती दिली का? आपण दिली ना, त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय ना त्यांनी. त्याला 6 दिवस ते जेलमध्ये होते. ठीक आहे. बर बर. बरं का. त्याच्यानंतरही गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजे ओके. नाही, आपल्यावर जे आरोप लावला त्याच्यानंतर आपण गुन्हा दाखल केलाय का अगोदरच केला होता? नाही, मी अगोदर गुन्हा दाखल केला. हे 6 दिवस अगोदर जेलमध्ये होते ना. त्याच्यानंतर यांनी गुन्हा दाखल केला. ओके. यांनी एक पत्र दिलं. ओके.